राज्यात मुसळधार पाऊस येत्या 24 तासात विदर्भासह कोकण आणि पश्चिम किनारपट्टी क्षेत्रात पावसाचा रेड अलर्ट। पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम। वाडा, विक्रमगड, जव्हार, मुखाड्यात चांगला पाऊस। धरणांमधील पाणीसाठा वाढला। कोळंबलेल्या भाताची लावणी पुन्हा सुरू। मुंबईत पावसाची सतत रिपरिप। मुंबईकरांचं पाण्याचं टेन्शन मिटलं। धरणांमध्ये मुबलक जलसाठा। नागपूरच्या उमरेडमध्ये नान नदीला पूर आल्याने छोटे पूल पाण्याखाली। वर्धा नागपूर जिल्ह्याच्या सीमेवर गावांना फटका। सिंधुदुर्गात तेरेखोल नदीने ओलांडली धोका पातळी। सावंतवाडीच्या बांदा शहरातील आळवाडी मच्छी मार्केट गेलं पाण्याखाली। गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेकडून 202 विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय। 21 जुलैपासून आरक्षण होणार सुरू। जेसीबीच्या बकेटमध्ये बसून गरोदर महिलेला रस्ता पार करण्याची नामुष्की। गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड या ठिकाणचं भयाण वास्तव। विशाळगडावरची कारवाई स्थगित करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश। भर पावसात कारवाई कशाला, न्यायालयाचा प्रश्न। रहिवाशांना दिलासा। पुणे विद्यापीठाचा विद्यार्थिनींसाठी मोठा निर्णय। पदवी आणि पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींना 100% शुल्क माफी। हे डबल नाही, ट्रबल इंजिन सरकार। भ्रष्टाचाराच्या बाबतीत महाराष्ट्र देशात 1 नंबरवर। जयंत पाटलांची महायुती सरकारवर बोचरी टीका। मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेबाबत गुन्हे दाखल करा। रायगडचे खासदार सुनील तटकरे यांची पोलिसांकडे लेखी तक्रार। रायगड जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनाही पत्र।